भ्रष्टाचाराचं राजकारण आपण केलं नाही, कधी आपण समाजामध्ये भांडण लावण्याचं राजकारण आपण केलं नाही. पण आज दुर्दैवानं गेल्या 10 वर्षामध्ये जे पेरलं गेलेलं ह्या तालुक्यामध्ये, जे निष्क्रियतेचं बीज रोवलं गेलेलं आहे, त्याच्या विरोधामध्ये मित्रांनो आपल्याला काम करावं लागेल. ही वस्तुस्थिती आता ह्या इंदापूर तालुक्यात निर्माण झालेली आहे. काल परवा कुठेतरी कळमला एक सभा झाली, हत्तीवर निवडणूक काढली. हत्ती हे खरं कसं पाहिलं तर गणरायाचं प्रतीक आहे, त्याची पूजा आपण करतो. हत्तीवर बसून तरी मिरवणूक नाही काढत आपण. आज काय बुद्धिसृष्टी कोणाला कोणाच. आता हत्तीचं बिल मी माहिती काढली, 7.5 लाख रुपये हत्तीचं बिल झाले. 7.5 लाख रुपये हत्तीचं बिल दिलं कोणी? हा कोणता लाभार्थी आहे? हा कोणता ठेकेदार आहे? हा सवाल करावा लागेल आपल्याला. आम्ही तर चालत आलो इथं. मग आता काय माणसं चालता चालता गाडीमध्ये बसली, काय माणसं गाडीमध्ये बसता बसता घोड्यावर बसली, काय माणसं आता घोड्यावर बसता बसता हत्तीवर बसायला लागली. आता उद्याच्या विधानसभेला जर असा कोणी उमेदवार उभा राहिला आपल्या विरोधामध्ये तर तो हेलिकॉप्टर मध्ये फिरेल आणि ते हेलिकॉप्टर सुद्धा कोणातरी लाभार्थीचा असेल. हे इंदापूर तालुक्याला चित्र बघावं लागेल. आणि म्हणून हा कुणाच्या जीवावर चाललेला कार्यक्रम आहे. हत्ती आणला कुणी? त्या ग्रामपंचायतच्या पाठीमागे कार्यक्रम झाल्यानंतर जेवण दिलं कुणी? कोण लाभार्थी आहे? कोण ठेकेदार आहे? कुणाचं कमिशन आहे? हा विचार आता आपल्याला करावा लागेल.